पौर्णिमेलाच नाव आहे व्यास पौर्णिमा. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणजे व्यास महाराजांचा जन्म आजच्या दिवसाला झालाय. व्यास महाराजांचा जन्म आजच्या दिवसाला झालेला आहे. भागवतामध्ये जे 24 अवतार सांगितले त्या 24 अवतारामधला 17वा अवतार म्हणजे व्यास महाराज आहे. 24 अवतारामधले जे काही 17वा अवतार आहे ते व्यास महाराज आहे. व्यास महाराजांचा जन्म आजच्या दिवसाला झालाय. ऐका ना, का व्यास पौर्णिमा साजरा करतात, हिला का गुरु पौर्णिमा म्हणतात ऐका. महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी, व्यास उचिष्ट पाही जगत्रय. महाभारतात नाही बाबा, ते त्रैलोक्यात नाही. जे महाभारतात घडलं नाही ते त्रैलोक्यात नाही, असं घडणार नाही. महाभारतात जे आहे ते त्रैलोक्यात आहे. तसं महाराज म्हणतात ते संपूर्ण वाङ्मय आहे ते व्यासांचं उष्ट आहे. संपूर्ण वाङ्मय जे काय आहे ते व्यासांचं उष्ट आलेलं आहे. मग त्यांची कृतज्ञता म्हणून आपण जी पूजा केली जाते तिला व्यास पौर्णिमा किंबहुना गुरु पौर्णिमा म्हणतात. ऐका, गुरु या शब्दाचा अर्थ असा होतो गुकारस्य अंधकारस्य रुकारस्य निरोधका. गुरु या शब्दाचा अर्थ असतो गु याच्यापासून घ्या अंधार आणि रु या शब्दापासून घ्या अंधार घालवणारा. अज्ञान रूपी अंधकार आमच्या जीवनातून जे घालवतात त्यांना श्री गुरु म्हणतात. ऐका, व्यवहारातला सूर्य उदयाला आल्याच्या नंतर जगाला प्रकाशाची जाणीव करून देतो. व्यवहारातला सूर्य उदयाला आल्याच्या नंतर जगाला प्रकाशाची जाणीव करून देतो. ज्ञानोबराय म्हणतात सूर्य अधिष्ठिली प्राची जगा जाणीव दे प्रकाशाची, तैशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. व्यवहारातला सूर्य उदयाला आल्याच्या नंतर प्रकाशाची जाणीव करून देतो. तसं आपल्या जीवनामध्ये श्रीरूपी सूर्य उदयाला आल्याच्या नंतर आपल्या जीवनातल्या अज्ञानरूपी अंधकाराला घालवून आपल्या जीवनातील ज्ञानरूपी प्रकाश ते जागृत करतात. मग त्यांची कृतज्ञता म्हणून आजचा दिवस असतो गुरु पौर्णिमा. ऐका, व्यास महाराज आम्ही पाहिले नाही, व्यास महाराज आम्ही पाहिले नाही, पण आमच्या गुरुवर्यांना आम्ही व्यास महाराज समजून आमच्या गुरुवर्यांची आम्ही पूजा केली पाहिजे. ऐका, व्यास महाराज तर आम्ही पाहिले नाही हो, व्यास महाराजांचं आम्हाला दर्शन घडलं नाही, पण व्यास महाराज ज्या आसनावरती बसले त्याला व्यासपीठ नाव पडलं. आमचे गुरुवर्य ज्या आसनावरती बसतात त्याला सुद्धा व्यासपीठ नाव पडलं. मग आमच्या गुरुवर्यांची कृतज्ञता म्हणून ज्यांनी आमच्या जीवनामध्ये आम्हाला माळ घातली किंबहुना ज्यांनी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या महावाक्याचा बोध केला, ज्यांनी आम्हाला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन गेले, त्या गुरुवर्यांचा कृतज्ञतेचा दिवस म्हणजे आजची गुरु पौर्णिमा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आज गुरुनं बोलवायचं नसतं बरं का, आज शिष्याचा दिवस असतो. ऐका ना, जसे लेकीच्या जीवनामध्ये मुलीच्या जीवनामध्ये दिवाळीचा सण महत्वाचा आहे, तसा शिष्याच्या जीवनामध्ये गुरुपौर्णिमा हा एक सण आहे, तो त्याच्या जीवनामध्ये महत्वाचा असतो. मग ज्ञानोबरायचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. ज्ञानोबरायचा अभंग सेवेकरता निवडलेला असताना आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबराय आपल्या श्री गुरुचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय वर्णन करतात अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु सारिका टाळा पाठी राखा. श्री गुरु सारिका असता 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 पाठी राखा. श्री गुरु सारिका असता
आकाश महाराजां करता आकाश महाराजांच्या चालीतून आज सैनिकाचीच आठवण झाली. हे बघा, संत आणि सैनिक जिथं भेटतील ना त्यांचं दर्शन घेत जा. संत आणि सैनिक आर्मी जिथं भेटेल त्यांचं दर्शन घेत जा. कारण संत जीवाचं रक्षण करतात आणि सैनिक सीमेचं रक्षण करतात, म्हणून आपण सुरक्षित आहे. ऐका, घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारखा जर पाठीराखा असेल, श्री गुरु सारखी जर आमच्या मस्तकावरती कृपेचा हात असेल, तर आम्हाला इतरांचा लेखा करण्याची गरज नाही. किती प्रेम होतं ज्ञानोबरायचं श्री गुरुवरती सांगतो. ऐका, किती प्रेम होतं श्री गुरुवरती माझ्या ज्ञानोबरायचं विश्वगुरु निवृत्तनाथ दादावरती सांगतो. ऐका, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबराय सोबत राहत असताना एक दिवसाचा प्रसंग आहे. ज्ञानोबराय विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांना म्हणताय, दादा मला समाधी घ्यायची आहे, मला समाधी घ्यायची दादा. त्यावेळेस विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, ए ज्ञानदादा, अरे मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, मी तुझा मोठा भाऊ आहे, नवे नवे मी तुझा गुरु आहे, मी आधी समाधी घ्यायला पाहिजे, मी अगोदर जायला पाहिजे, मग तू समाधी घेतली पाहिजे. त्यावेळेस ज्ञानोबरायाने सांगितलं, दादा मी सगळं सहन करू शकतो, मायबाप गेले सहन केलं, जगानं त्रास दिला सहन केला, पण माझ्या गुरुचा वियोग मी कधी माझ्या जीवनात सहन करू शकत नाही. मी माझ्या गुरुचा वियोग कधी माझ्या जीवनात सहन करू शकत नाही, म्हणून मला अगोदर समाधी घ्यायची आहे. आता विश्वाची माऊली समाधीला जाणार आहे. ऐका माझ्या दादांनो, विश्वाची माऊली समाधीला जात असताना करतो अन्यथा करतो स्वतः जगाचा मालक रडायला लागला. जगाचा मालक रडत असताना ऐका ना, रुक्मिणी आईसाहेब जगाच्या मालकाला विचारतीये, काय झालं रडायला? कितीतरी साधू जन्माला आले, कितीतरी साधू निघून गेले, आणि तुम्ही ज्ञानोबराय करता का रडताय? त्यावेळेस विश्वाच्या मालकाच्या मुखातून आलेले वाक्य आहे, विश्वाच्या मालकाच्या मुखातून आलेले उद्गार आहे, कितीतरी साधू जन्माला येतील आणि कितीतरी साधू निघून जातील, पण माझ्या ज्ञानोबराय सारखा साधू आता पुन्हा होणार नाही. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नयनी, याची ज्ञान संजीवनी जाणे त्रैलोक्यासे. आता मात्र विश्वाची माऊली समाधीला जाते. एका बाजूनं जगाच्या मालकानं हात धरलाय, एका बाजूनं विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांना हात धरलाय. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. आता मात्र विश्वाच्या माऊलीला समाधी द्यायची आहे. विश्वाच्या माऊलीला समाधी देत असताना ऐका ना, काय त्या परिवाराची अवस्था झालेली होती आणि काय विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची अवस्था झालेली होती. ऐका, विश्वाचे गुरु रडताय, ज्यांची अवस्था निवृत्ती आहे. अहो ऐका, एक वाक्य बोलतो, गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतात, गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतात. पण जगातलं एकमेव असं उदाहरण आहे, आपला शिष्य समाधीला जातोय पण गुरु रडताय. असं माणसानं जीवनात आपल्या गुरुवरती प्रेम केलं पाहिजे की शिष्य जात असताना गुरुच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्यांची अवस्था निवृत्ती आहे, त्यांची अवस्था अशी झाली. महाराज म्हणतात, निवृत्ती राजे म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. दृष्टांत देऊन महाराज म्हणतात की बांधल्या तळ्याचा फुटल असे पाठ, ओग 12 वाटा मुरडता ते. अशी अवस्था झाली त्या परिवाराची. आकाश महाराज एखादी पेंडी असावी आणि पेंडीला आळा मारावा, मात्र वाऱ्याची झुळूक यावी. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. हो तृणरानु माळा पांगले से तृणरानु माळा पांगले से. बांधला पेंडीचा सुटला से आळा, बांधला पेंडीचा सुटला से आळा. तृणाला नो माळे बांधले, तृणाला नो माळे बांधले. बांधल्या तळ्याचा फुटला से पाय. विश्वाची माऊली समाधीला जाते. लक्ष देऊन कीर्तन ऐका. गुरुपौर्णिमा आहे आज. गुरु आणि शिष्याचं नातं सांगतोय मी तुम्हाला. विश्वाची माऊली समाधीला जात असताना करतो अन्यथा करतो स्वतः जगाचा मालक रडायला लागला. जगाचा मालक विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना विचारतोय, तुमची अवस्था निवृत्त आहे, निवृत्त अवस्थेला असणारे तुम्ही निवृत्तीनाथ दादा का रडताय? तुम्ही ज्ञानोबराय करता.
का रडताय तुम्ही ज्ञानोबराय करता? विश्वाच्या गुरुच्या मुखातून आलेले वाक्य लक्ष देऊन ऐका. विश्वाचे गुरु सांगताय माझ्या ज्ञानोबराय सारखा शिष्य पुन्हा होणार नाही हो. माझ्या ज्ञानोबराय सारखा भाऊ सुद्धा पुन्हा होणार नाही. जी आज्ञा केली असेल त्या आज्ञेचं पालन केलं आणि जे सांगितलं असेल ते काम माझ्या ज्ञानोबरायने केलं. अमर्यादा कधी केली नाही येणे. शिष्य गुरु पण सिद्धी नेले. माझ्या ज्ञानोबराय सारखा शिष्य पुन्हा होणार नाही. शिष्याचं आणि गुरुचं नातं काय असतं हे नातं जर जगाला शिकायचं असेल तर माझ्या ज्ञानोबरायचं नातं माझ्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांचं नातं होतं. ऐका काय अवस्था झाली होती विश्वगुरु निवृत्तनाथ दादांची. लहान भाऊ आहे ज्ञानोबराय, शिष्य आहे आणि शिष्याच्या अगोदर गुरुच्या अगोदर शिष्य समाधीला जातोय. काय अवस्था झाली असेल तुम्ही एक विचार करा, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. माझे ज्ञानोबराय समाधीला जात असताना विश्वगुरु निवृत्तनाथ दादा सांगतात स्वतःचे आईबाप सोडून गेले एवढं दुःख झालं नाही. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा आईचे संकट तेव्हा आले नाही. किंबहुना झाले नाही असं संकट तेव्हा झालं नव्हतं. काय अवस्था झाली होती. महाराज म्हणतात हरणी बिन खोपी पडी येली ओस दस दिशा पाडस भ्रमताती. एखादी हरिण असावी आणि त्या हरणीला मात्र वनामध्ये निघून जावं. तिची खोप ओस पडते. ते जे काही पाडस असतात ना ते दाही दिशेला पळतात, आईचा धावा करतात. तशी मात्र अवस्था त्या परिवाराची आपल्या गुरुची विश्वगुरु निवृत्तनाथ दादांची झाली होती. ऐका विश्वाची माऊली समाधीला गेली. विश्वाची माऊली समाधीला जात असताना दादांनो स्वतःचे गुरु रडतात. असं गुरु शिष्याचं नातं असलं पाहिजे. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतील विशेष नाही, पण शिष्य समाधीला जातोय गुरुच्या डोळ्यात पाणी येत आहे ना तर शिष्य जगातला एक नंबरचा शिष्य असला पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तनाथ दादाचं समाधान करा. विश्वाची माऊली समाधीला गेली. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. विश्वाची माऊली समाधीला गेली दादा. पण मात्र विश्वाचे गुरु आज गुरु पौर्णिमा आहे. विश्वाचे गुरु विश्वगुरु निवृत्तनाथ दादा ज्ञानोबराय करता रडत होते. बोला आकाश महाराज. बांधला तळ्याचा फुटला से पाट. बांधला तळ्याचा सुटला से पाट. हे ओघ बारावाटा मुरडताती. ओघ बारावाटा मुरडताती. बांधल्या पेटी तळ्याचा फुटला से पाट. बांधल्या तळ्याचा सुटला से पाट. बांधला तळ्याचा फुटला से पाट. बांधल्या तळ्याचा सुटला से विश्वमाऊली ज्ञानोबरायने समाधी घेतली. पण विश्वमाऊली ज्ञानोबराय समाधीला जात असताना विश्वाच्या माऊली करता विश्वगुरु निवृत्तनाथ दादा निवृत्त अवस्था निवृत्तनाथ दादांची. पण ते गुरु सुद्धा शिष्याकरता रडत होते. अशी अवस्था. असं गुरु शिष्याचं नातं असलं पाहिजे. असं गुरु शिष्याचं नातं असलं पाहिजे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को बिन मांगे सब कुछ दे. गुरु असा पाहिजे ज्यानं शिष्याकडे काहीच मागितलं नाही पाहिजे. पण शिष्य सुद्धा असा पाहिजे ज्यानं बिन मागता गुरुला सगळं दिलं पाहिजे. पण आजकालच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली. गुरु वाट पाहत शिष्य वाट पाहत आहे गुरुच्या मरणाची. कधी आमचा गुरु जाईल. अशी क्वचित आहे 10-5% की कधी आमचा गुरु जाईल आणि कधी आम्ही गुरुच्या सिंहासनावर बसू अशी वाट पाहताय. आणि काही शिष्य सुद्धा वाट पाहता गुरु सुद्धा वाट पाहताय. शिष्याची संपत्ती मला मिळाली पाहिजे. शिष्याचं धन मला मिळालं पाहिजे. शिष्याचा मान मला मिळाला पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबाराय प्रकट भाषेत बोलतात असे जर गुरु असेल असे जर शिष्य असेल तर विठोबाची आन नरका जाते. महाराज म्हणतात तुका म्हणे आईशी गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाते. गुरु शिष्याचं नातं पवित्र असलं पाहिजे. आमचे गुरु आम्हाला अज्ञान रूपी अंधकार प्रकाश रूपी सूर्याकडे घेऊन जातात ना असे गुरु आमच्या जीवनामध्ये असले पाहिजे.
पाहिजे. ज्ञानोबराय आपल्या श्री गुरुचं वर्णन करत असताना म्हणतात की श्री गुरु सारखा पाठीराखा माझ्या सोबत आहे, श्री गुरुचा हात माझ्या मस्तकावरती आहे. इतरांचा लेखा करण्याची गरज नाही, इतरांची गरज नाही. श्री गुरु आहे ना, इतरांची मला किती इतरांनी माझी चेष्टा करू द्या, किती मला त्रास देऊ द्या, इतरांच्या लेखाची मला गरज नाही. ऐका, कानिपनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण किती गुरुवरती निष्ठा असली पाहिजे एक उदाहरण सांगतो. ऐका, किती गुरुवरती निष्ठा असली पाहिजे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांच्या जीवनामधला प्रसंग आहे. गुरुवरती किती निष्ठा असली पाहिजे, इतरांचा लेखा कोण करी याच्यावरती बोलतो. आपल्या गुरुवरती किती निष्ठा असली पाहिजे सांगतो. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना एक माय माऊली वडे तळत होती. किती गुरुवरती निष्ठा असली पाहिजे. वडे तळत असताना मच्छिंद्रनाथांना ते वडे तळण्याचा, त्या वड्यांचा वास आला. त्यांनी गोरक्षनाथाला सांगितलं की मला वडे खाण्याची इच्छा झाली, मला वडे खायचे. गोरक्षनाथांनी सांगितलं काळजी करू नका गुरुवर्य, तुम्ही मंदिरात बसा, आसनावरती बसा, मी वडे घेऊन येतो. मच्छिंद्रनाथ मात्र आसनावरती बसले. गोरक्षनाथ वडे आणण्याकरता गेले. त्या माय माऊलीच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर त्या माय माऊलीला आवाज दिला, आई भिक्षा दे. ती माय माऊली बाहेर आली, रोजची भिक्षा द्यायची. तिनं कोरडं जे काही शिदा होता ती घेऊन आली. आल्याच्या नंतर गोरक्षनाथांनी सांगितलं ती कोरडं शिदा देऊ नको, मला आज तू जे काही वडे केले ते वडे माझ्या गुरुजींना घेऊन जायचंय. त्या माय माऊलीनं सांगितलं भिक्षा देते, भिक्षा देते तर देते, तुम्ही आणखी काही काही मागताय, आहे ती भिक्षा घेऊन जा, देणार नाही. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं माझ्या गुरुजींना मात्र, गुरुवरती किती निष्ठा असेल, माझ्या गुरुजींना मात्र वडे खाण्याची इच्छा झाली. आज त्यांना वडे घेऊन गेलं पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली वडे खाण्याची, त्यांना वडे घेऊन गेले पाहिजे. मी त्याच्याकरता काही करायला तयार आहे. त्या माय माऊलीनं सांगितलं तू त्याच्याकरता काही करायला तयार आहे. त्यांनी सांगितलं मी माझं शिर सुद्धा कलम करायला तयार आहे, माझ्या गुरुवर्यांकरता मी काही करायला तयार आहे. त्या माय माऊलीनं सांगितलं तुला जर वडा पाहिजे असेल तर तुझा डोळा काढून मला दे. किती गुरुवरती निष्ठा असेल महिला मंडळ, पुरुष मंडळ. ऐका, त्या गोरक्षनाथांनी मागचा पुढचा कोणता विचार न करता आपला डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात दिला, वडा घेतला. एक डोळ्यावरती हात आहे, हातामध्ये वडा आहे. आणि मच्छिंद्रनाथांकडे गेले, तो वडा खाण्याकरता दिला. पण मच्छिंद्रनाथ प्रश्न करता, हे गोरक्षा काय झालं तुझ्या डोळ्याला? काय नाही गुरुजी, काठी लागली, काट्याचा त्रास झाला, डोळ्यातून रक्त येतंय गुरुजी, काटा लागला. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी पुन्हा प्रश्न केला, काय झालं गोरक्षा सांग. गोरक्षनाथांनी सांगितलं गुरुजी तर मला वडा खाण्याची इच्छा झाली. त्या माय माऊलीनं मात्र वडा देत नव्हती, तिनं डोळा मागितला, मी माझा डोळा काढून दिला आणि तुम्हाला वडा घेऊन आलो. एवढी गुरुनिष्ठा माणसाच्या जीवनात असली पाहिजे, एवढी गुरुनिष्ठा होती. त्याच मिनिटाला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या डोळ्यावरून हात फिरवला, जसला तसा डोळा आला. माय माऊलीनं डोळा मागितला, डोळा काढून दिला. पण मात्र गुरुवर्यांचा हात, गुरुवर्यांचा मस्तकावरती हात होता, पाठीवरती हात होता. इतरांनी किती त्रास देऊ द्या, इतरांचा लेखा कोण करी. त्या माय माऊलीनं डोळा काढला, पण गुरुच्या कृपेमुळं गोरक्षनाथांना जसाची तसा डोळा आला. म्हणून महाराज म्हणतात इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा. हे श्री गुरु सारेखा हस्ता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. श्री गुरु रूपी हात जर आमच्या पाठीवरती असेल तर आम्हाला इतरांचा लेखा करण्याची गरज नाही. पहिली जोडी सांगितली विश्वगुरु निवृत्तनाथांची ज्ञानोबरायची, दुसरी जोडी सांगितली गोरक्षनाथाची मच्छिंद्रनाथांची. अजून आमच्या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये असं गुरु शिष्याचं नातं झालं, जगद्गुरु तुकोबरायचं आणि माझ्या निळोबरायचं. काय गुरु शिष्याचं नातं असेल ऐका. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. वैकुंठाला निघून गेल्याच्या नंतर आता मात्र निळोबरायला अनुग्रह न देता जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. आता मात्र निळोबरायने उपोषणाला सुरुवात केली. माझे गुरुजी, माझे गुरुवर्य मला भेट न देता वैकुंठाला निघून गेले. निळोबरायने उपोषणाला सुरुवात केली. निळोबरायचं उपोषण झालं 42 दिवसाचं. 42 दिवसाचं उपोषण केलं निळोबरायनं, तरी जगद्गुरु तुकोबराय भेट द्यायला तयार नाही. एक वाक्य बोलतो, कलियुगात देव लवकर भेटेल पण संत भेटणं अवघड आहे.
एक वेळेस देव लवकर भेटेल. जगद्गुरु तुकोबराचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरानं उपोषण केलं होतं बाबा. किती दिवसाचं? 13 दिवसाचं. 13 दिवसाचं उपोषण केल्याच्या नंतर स्वतः जगाचा मालक आला. जगाचा मालक आल्याच्या नंतर जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. जसले तसे आमच्या जगद्गुरु तुकोबराचा गाथा पाण्यातून वरती काढून दिला. 13व्या दिवशी जगाचा मालक भेट देण्याकरता आला. पण 42 दिवसाचं उपोषण झालंय. पण मात्र जगद्गुरु तुकोबरा भेट देण्याकरता येत नाही. महाराज म्हणतात ऐका ना, कलियुगामध्ये अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतील. ज्या गोष्टी अशक्य आहे त्या गोष्टी शक्य होतील. पण साधू भेटणार नाही. महाराज म्हणतात चंद्र अमृत सुखे सेववेल आस्था जाता रवी दरवेल बाह्य येळा सागर तरवेल पर्या साधूची भेटणं होईल का. चंद्राचं अमृत सुखानं सेवन करता येईल तरी कठीण आहे. महाराज म्हणतात चंद्र अमृत सुखे सेववेल. अहो आस्तारा जाणारा सूर्य आहे, धरता येईल. प्रयत्न केलेलं तर काही होऊ शकतं. एवढंच नाही, महाराज म्हणतात जो समुद्र कधी तरता येऊ शकत नाही तो सुद्धा प्रयत्नानं तरता येईल. पण मात्र साधूची भेट होणं अशक्य. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐका. 42 दिवसाचं उपोषण संपलं. आता जगाच्या मालकाला काळजी पडली. जगाचा मालक भेट देण्याकरता आला. निळोबरायचं उपोषण झालं. जगद्गुरु तुकोबरायचा धावा चालू. किती गुरु शिष्याचं नातं पवित्र असतं. जगद्गुरु तुकोबरायचं उपोषण चालू, निळोबरायचं उपोषण चालू असताना आता मात्र जगाचा मालक समोर येऊन उभा आहे. जगाचा मालक समोर येऊन उभा राहिल्याच्या नंतर आता मात्र निळोबराला जगाचा मालक उठवतोय. निळोबराला जगाचा मालक म्हणतोय मी तुम्हाला भेट देण्याकरता आलो. त्यावेळेस निळोबरा म्हणतात देवा अरे तुझी पूजा केली नाही, तुला बोलवलं नाही, तुझी अर्चना केली नाही. येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आला शिका देवा. अरे तुझं प्रार्थना केली नाही, तुला बोलवलं कोणी. तुकयाचा धावा क्या बात आहे. करीत से तुकयाचा धावा हो करीत से तुकयाचा धावा करीत से तुकयाचा धावा. हे निळा म्हणे आम्ही नवळखोनी देवा. 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 तुकयाचा धावा करीतसे. तुकयाचा धावा करीतसे. तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत निळोबराय म्हणतात निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुका याचा धावा करीत असे. आता जगाच्या मालकाचा सचिन महाराज पारावरती चढला. अरे कितीतरी लोक प्रार्थना करतात, हिमालयामध्ये स्वतःला उलट टांगून घेतात, तपश्चर्या करतात. मी त्यांच्या स्वप्नात जात नाही. निळोबराय मी तुम्हाला भेट देण्याकरता स्वतःहून आलो तरी तुम्ही म्हणतात निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुका याचा दावा करीत असो. अरे माझा अधिकार आहे गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरवत प्रभव परले स्थान निदानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगा ते चालिता. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. तुझी आरतीने वेदासी बोलणे. तुझी आरतीने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या बोलणे. सूर्याची चालणे तुझी बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या बोलणे. ऐसा तू हरी बोल. ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी. टाळी
जो आमचा आकाश महाराजांकरता अतिशय समयाला प्रमाण तुझी सत्यने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी बळे चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. जगाचा मालक निळोबराला सांगतोय असा असणारा मी जगाचा मालक आहे, असा असणारा मी जगाचा भगवान परमात्मा आहे. आणि तुम्ही मला म्हणतात निळा म्हणजे आम्ही न ओळखूजी देवा तुका याचा धावा करीत असो. आता मात्र स्वतः जगाच्या मालकाला परत जावं लागलं. जगद्गुरु तुकोबरायला निळोबरायला भेट देण्याकरता यावं लागलं. तेव्हा निळोबरायने उपोषण सोडलं. निळोबरायच्या उपोषणाच्या 42 दिवसाच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायला वैकुंठातून परत यावं लागलं. एवढं गुरु शिष्याचं नातं पवित्र असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला मग घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात गुरुरूपी पाठीराखा श्री गुरुरूपी पाठीराखा आमच्या जर सोबत असेल, गुरुचा हात जर आमच्या मस्तकावरती असेल तर इतरांचा लेखा करण्याची गरज नाही. अहो श्री गुरुरूपी हात जर आमच्या पाठीवरती असेल, श्री गुरुरूपी जर पाठीराखा आमच्या सोबत असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला कशाची उणीव भासणार नाही. अभंगामध्ये दृष्टांत देऊन ज्ञानोबराय सांगतात अभंगाचं दुसरं चरण. राजयाची कांता काय भिक मागे, राजयाची कांता काय भिक मागे, राजयाची कांता काय भिक मागे, राजयाची सागर बाबा करता सागरासारखाच मोठा आवाज आहे. वा क्या बात आहे. अतिशय गोड घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात जर श्री गुरु रूपी हात
श्री गुरु सारखा जर पाठीराख आमच्या सोबत असेल, श्री गुरुचा हात जर आमच्या मस्तकावरती असेल, दृष्टांत देतात ज्ञानोबराय साधकाची काय अवस्था होईल. राजाची पत्नी आहे, कांता म्हणजे पत्नी, राज याची कांता काय भीक मागे. असं कधी बघितलंय का? राजाच्या बायकोला भीक मागायची वेळ आली, राजाच्या बायकोची अशी परिस्थिती, मग महाराजाच्या काय असेल. राजाच्या बायकोला भीक मागण्याची वेळ आली असं कधी ऐकलंय कोणी? राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. जी अंतकरणात इच्छा उत्पन्न होईल, जी मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल, जी करण्याची इच्छा अंतकरणात उत्पन्न झाली ती बाहेर आली, बाहेर येऊन संपेपर्यंत इच्छा पूर्ण होईल. एवढे राजाच्या बायकोमध्ये ताकद आहे. राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. तसं ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात. तसं श्री गुरु रूपी हात जर आमच्या पाठीवरती असेल, तसं श्री गुरुची कृपा आशीर्वाद जर आमच्या सोबत असतील, तर आमच्या जीवनामध्ये जसं आमच्या अंतकरणात जी इच्छा उत्पन्न होईल ती पूर्ण श्री गुरु करतील. एवढी ताकद श्री गुरु मध्ये आहे. हाही दृष्टांत कमी वाटला असेल, ज्ञानोबरायनं आणखी एक दृष्टांत दिला, अभंगाचं 3रं चरण. कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला, 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 कल्पतरू 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 तळवटी जो कोणी बैसला, ओ कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला, तळवटी जो कोणी बैसला, कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू 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 तळवटी जो कोणी बैसला. काय वाणू त्याला सांगा जोती, काय वाणू त्याला सांगा जोती, काय वाणी त्याला सांगत होती, काय वाणी त्याला सांगत होती, काय वाणू त्याला सांगा जोती, काय वाणू त्याला सांगा जोती, काय वाणू त्याला सांगत होती, काय वाणू त्याला सांगत होती. श्री गुरु सारिका असता पाठी, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, 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 श्री गुरु सारिका असता पाठी राखा. टाळी वाजवा आमच्या निलेश महाराजांकरता. अतिशय गोड आवाज आहे हो. हे बघा, तुम्ही जरी सागरासारखे मोठे असले, तुमचं जरी आकाशासारखं मोठं असलं, पण दोघांवरती निळ्या रंगाची गवस्ती असते. आमचे निलेश महाराज आहे. एकदा परत जोरदार टाळी वाजवा आमच्या महाराजांकरता. अतिशय गोड आवाज आहे. घेतलेल्या अभंगाच्या 3य चरणामध्ये ज्ञानोबराय दृष्टांत देतात. कल्पतरूचा वृक्ष आहे आणि कल्पतरूच्या वृक्षाच्या खाली बसल्याच्या नंतर कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, दोन पाठ आले. काय उणे त्याला सांगा जोजी आणि काय वानू ज्याला सांगा जोजी, दोनही पाठ आलेले आहे. महाराज म्हणतात कल्पतरूच्या खाली जो मनुष्य बसला, कल्पतरूचा वृक्ष आहे, त्यानं नुसतं मानामध्ये इच्छा उत्पन्न केली, ती इच्छा त्याला ते कल्पतरूच्या खाली जो इच्छा आम्ही जी इच्छा करू ते कल्पतरू आम्हाला देतो. तिथे कल्पतरू पुरावी
इच्छा करू ते कल्पतरू पुरविते. कल्पतरू असा वृक्ष आहे. आम्ही मनामध्ये जी इच्छा उत्पन्न करू ते कल्पतरू आम्हाला पुरवतात. तसे महाराज म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात की श्री गुरु हात जर आमच्या पाठीवरती असेल, आम्ही कल्पतरूच्या वृक्षाखाली बसल्याच्या नंतर आमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाल्याच्या नंतर श्री गुरु कल्पतरू आम्हाला देतो. तसं श्री गुरुचं जीवन आहे की श्री गुरु आम्हाला कल्पतरूपेक्षा डबल देतात, कल्पतरूपेक्षा जास्त देतात. या संताचे जिने कल्पतरूहुनी दुने कल्पतरूपेक्षा डबल देतात. एवढं संतांचं जीवन पवित्र असतं. मग काही साधकांनी ज्ञानोबरायला प्रश्न केला. ज्ञानोबरायांनी 2 दृष्टांत दिले. राजाची बायको कधी भीक मागू शकत नाही आणि कल्पतरूच्या वृक्षाखाली बसल्याच्या नंतर मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होईल त्याला काय उणे आहे, त्याला काहीच उणं नाही. मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होईल ती पूर्ण होईल. तसं महाराज म्हणतात, श्री गुरु रूपी जर पाठीराख आमच्या सोबत असेल तर आम्हाला इतरांचा लेखा करण्याची गरज नाही. मग ज्ञानोबरायला काही साधकांनी प्रश्न केला, ज्ञानोबराय तुमच्या जीवनात काय अनुभव आला? तो अनुभव म्हणजे ज्ञानदेव अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे तरलो तरलो